पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावकाश का रे? हे घ्या। वा 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 माई, मस्त झालंय। आणि आता मला कळलं माझी बायको इतका सुंदर स्वयंपाक का करते। नाही म्हणजे पिढी जाट सुगरण आणि त्यात माईनी इकडे युनिव्हर्सिटीज उघडली आहे रेसिपींची। कळलं ना आता माझी शुगर आउट ऑफ कंट्रोल का असते सारखी, हे कळलं ना? तुम्ही दोघे जण ना उगाचच माझं कौतुक करताय। हा अरे हे एक्झॅक्टली असं अश्विनी पण बोलते। खरं सांगू का, म्हणजे माझा ना हल्ली खूप गोंधळ होतो। रात्री डाळ भिजत घालायची होती ना, तर प्रमाण सुद्धा मला अश्विनीलाच विचारावं लागलं। फोन करून विचारलं तिला। हल्ली खूप गोंधळ उडतो माझा। मला आजी आणि मामीच्या हातचं खायला खूप आवडतं। हो, आणि हॉटेलच्या शेफच्या हातचं पण ना। बरं माई, मला आणखी एक डोसा। हा आणते। हा माई मला पण आण एक। हो आणते, घ्या बरं। बाबा आवरून झालं ना की मी कॉलेजला निघे ना। विचारतेस का सांगतेस? मी डिक्लेअर करते। डायरेक्ट डिक्लेअर? वा। अगं मयू, 2 दिवस थांबली असतीस अजून तर। काल संध्याकाळी किती पाय दुखत होता तुझा। अगं नको ग, आता कंटाळा आला घरात बसून, बस झाली विश्रांती। नाही माई, जाऊ दे तिला, उगीच अभ्यास बुडतोय तिचा, मागे पडेल ती। हा जा तुझा। बरोबर आहे तुझं। बरं अप्पा, संध्याकाळी किती वाजता पिकअप करायला येऊ? पिकअप? पिकअप झालं, विसरलात ना? अहो इयरली चेकअपची अपॉइंटमेंट घेतली आहे तुमची मी। माई आणि तुम्हाला घेऊन जाणार होतो संध्याकाळी मी। परत ती फाईल तरी आणली आहे का? अरे सॉरी, म्हणजे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं, तू अपॉइंटमेंट घेऊन ठेवली असते। खरंच रे? आलं माझ्या लक्षात। बरं मी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला घ्यायला येतो आणि येताना फाईलही घेऊन येतो। ठीक आहे। अरे पण विद्युत, संध्याकाळी चेकअपला जायचंय म्हणजे पूर्ण संध्याकाळ तिकडेच जाईल। नाही नाही, म्हणजे मला रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी करून यायला हवी। हो माई, अजिबात टेन्शन घेऊ नका। स्वयंपाकाचा सगळा व्याप माझ्यावर सोडा। तुमचा जावई सगळं करतो, तुम्ही काळजीच करू नका। अगं बाई, आता जावई बापूंच्या हातचं जेवायचं का मी? अहो त्यात काय एवढं, खा की। आणि हो, मी इतकं वाईट नाही बनवत की उद्या परत चेकअपला जावं लागेल खाल्ल्यामुळे। अरे नाही, तसं नाहीये। ऍक्च्युली कदाचित आम्हाला ना संध्याकाळी लेट होईल यायला। बाबा मला पण लेट होईल ना, कारण इतके लेक्चर्स मिस झालेत ना, तर मी ऋतूकडे जाऊन नोट्स कलेक्ट करेन। मामा, म्हणजे आपण दोघेच घरी जाऊ रात्रीच्या वेळेला। अरे मस्त ना, फुल प्लॅन बनवू आपण, काही मस्त बनवूया खायला। मामा हॉटेल बघून मागवूया। फटके देऊ काय? किचन मध्ये मी बनवणार आणि तुम्हाला मदत करणार, कळलं का? छान होईल ना तुझ्या स्पर्धेचा राऊंड। ऑल द बेस्ट। थँक्यू आजी। आबांकडे देते। घ्या। हॅलो, हा कू बाळा, ऑल द बेस्ट। छान, आपल्या आईसारखं नाव मोठं कर बाळा। हा अश्विनी, तुझ्या दोन्ही लेकीनं तुझ्यावरच गेल्या। अगं मी कोऱ्या कागदावर लिहून देतो, दोन्ही मुलीनं घराण्याचं नाव काढणार, वाघमारे घराणा मोठं करणार। हो काढतील काढतील की, आणि मयुरी तर त्यातल्या त्यात लवकरच नाव काढेल। घोडा मैदान काय लांब नाहीये म्हणावं। काय बोलली शिल्पी? अगं तू टेन्शन घेऊ नकोस, तुझं आजपर्यंत चांगलं झालेलं तुझं सुख शिल्पीला कधी बघवलंय का? तुझ्या आणि तुझ्या मुलीबद्दल तिने मी वाईटच चिंतित असते। बाबा तुम्ही शिल्पीला फोन द्या ना, मला जरा तिच्याशी बोलायचंय। कुठे तिला फोन देऊ, गेली ती बाहेर। तुला बोललो ना मी, काळजी नको करूस तू। हो बाळा, परत एकदा ऑल द बेस्ट। छान कर। हो आबा। ठेवू फोन? हो। हा आई, चल आपण निघू। मला एक फोन करायचा आहे, फोन केल्यानंतर निघूया। हा नंतर कर ना आयफोन। चल ना हो फोन। चल ना, उशीर होईल आई, चल। हो तर चालेल, आपण तुझी डिझायनर्सचे जे मीटिंग्स प्लॅन आउट केलेत ना सगळे करू। हा आय नो सेजलचे कन्सर्न्स आहेत, बट सॉल्व्ह होतील ते, की म्हणजे काही इश्यू नाही आहे त्यामागे। हा ओके, नो 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 वरी। हॅलो, हा मी नंतर बोलतो।
शिल्पी तू इथे का आलीयस? तू मला या थाटात काय विचारतोयस? जणू मलाच तुला सतत सतत भेटायला आवडतं. तू मी सांगितलेलं काम करत नाहीयेस म्हणून नाईलाजास्तव मला तुला भेटायला यावं लागलं, कळलं? ए ए ए काय मला हे असं इन्सल्टिंग फील करवून द्यायचं नाही. हा अजिबात हा ॲटिट्यूड चालणार नाही. मी बोलतीये तुझ्याशी, तू थोबाड वर करून निघून काय चाललायस? शिल्पी मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये ग. आणि मी काही केलं तरी तू माझा पिछा का सोडत नाहीयेस? मी तुझा पिच्छा सोडत नाहीये कारण तू माझं काम करत नाहीयेस. ठरवल्याप्रमाणे पटकन माझं काम कर म्हणजे तूही मोकळा मीही मोकळी. पण मला तुझं काम करायचंच नाहीये ना शिल्पी, तर मी का करू? का करायचं नाहीये याचा अर्थ मी असा समजू का की तुला मयुरीच्या जीवाची काहीच काळजी नाहीये? शिल्पी मला ना कंटाळा आलाय तुझ्या ब्लॅकमेलिंगचा, प्लीज. अरे असा कसा कंटाळा आला? दिस इज जस्ट अ सुरुवात. हे बघ मी सांगते तो प्लॅन ऐक आणि मग तो प्लॅन व्यवस्थित फॉलो कर. हे मी नाही करू शकत. का नाही करू शकणार? मयुरी काय करते रे रॉबिन? कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणीशी बोलते. आता गेली 10 मिनिटं बाहेर उभी आहे. अच्छा बर. आणि अजून काय बोलते ती? कॅन्टीनला जायचं ठरवते. ओ कॅन्टीनला जायचं ठरवते. बर बर ठीक आहे. असंच अपडेट्स देत राहा, ठीक आहे? ओके आता ठेवते फोन. हा सगळा काय प्रकार आहे शिल्पी? काय प्रकार आहे म्हणजे? मी तुला तेच समजावून सांगतेय प्रतीक. कसं आहे ना, तू जर हे काम नाही केलं तर माझी 2 माणसं आहेत जी सतत तिच्यावर पाळत ठेवून आहेत. त्यांना जर मी ऑर्डर दिली ना आता तर लगेच ते हे काम करणार. तयारच आहेत ती माणसं. शिल्पी नाही या, तू असं काहीच करणार नाहीयेस. एवढा हायपर का होतोयस? मी अजून काहीच करायला सांगितलं नाहीये कारण मला माहिती आहे तू माझं काम करणार आहेस ना? खेळ लवकर. ड्रामा करू नकोस. घे रे पटकन. शिल्पी तर तू काल रात्रीच दिलेलंस ना मला. मला माहिती आहे कालचं तू टाकून दिलं असशील. मी तुला शक्यतो जेवढी मदत होईल ना तेवढी मदत करते. मदत घे आणि कर, काम कर. गो गो. मामा आपण सगळं घरी करणार होतो ना, मग आपण हे बाहेरून का ऑर्डर केलं? तू बोललास ना मगाशी की कुहू तिकडे एवढी मजा करते, मलाही जायचं होतं. आता ती मजा करते म्हटल्यावर तूही मजा करायला हवा ना. आता नाशिकला तर मी तुला नेऊ नाही शकत म्हणून म्हटलं तुझ्या आवडीचा पिझ्झा मागूया, तूही एन्जॉय कर. थँक्यू मामा, आय लव्ह यू. हे बघ संजू, माई आजी, आप्पा आजोबा पप्पा सगळे येतील. आता ते बाहेर थोडेसे स्नॅक्स खाणार आहेत पण घरी येऊन ते भात खाणार आहेत. ओके, सो तुला सुद्धा थोडासा भात कंपल्सरी खावा लागेल पिझ्झा नंतर. मला एन्जॉय तर करू दे. मामा तू मला अशी बातची रोज का नाही देत? देतो तुला पिझ्झा. तुझी मामी मला धपाटाच घालेल. आणि तुला माहितीये का, तुझी मामी असती ना तर हे सुद्धा खायला मिळालं नसतं. सगळं घरीच बनवलं असतं, काही मिळालं नसतं बाहेरचं तुला. मामा पण मला हे सगळे आवडतं आणि मला मामीची खूप आठवण येते आणि तिच्या टेस्टी फूडची पण. आणि मला ती प्रेमाने बनवायची त्याची पण आठवण येते. संजू, हे संजू, मी ती आठवण आली का सांगायचं ना पप्पांना. पप्पा इकडे घेऊन येतील तुला, मग तू इकडे राहा आमच्या बरोबर. पण मला रोज यावं लागेल. का रे? कारण मला मामीची, तुझी, सगळ्यांची रोज आठवण येते. वी ऑल्सो मिस यू बेटा. मामा तुला माहितीये, मला कधी कधी रात्री खूप डेंजर स्वप्न पडतात. त्याच्यात मम्मी पप्पा जोर जोरात भांडतायत आणि मग मी दचकून उठतो. आणि जर माझ्या बाजूला कोण असेल तर ते मला शांत करतात. मी तुमच्या बरोबर तेव्हा राहायचो, ते दिवस खूप छान होते. तेव्हा मला कधीच कोणाची भीती नाही वाटली.
हे संजू, माझा ऐक. तुझा मामा बघ केवढा स्ट्रॉंग आहे ना. तुला कोणालाही घाबरायची गरज नाही, कळलं तुला. आणि हे घर तुझं आहे, तुझ्या मामाचं आहे तसं तुझंही आहे. तू इकडे कधीही येऊ शकतो, कितीही राहू शकतो, कळलं तुला. अरे चला, पिझ्झा संपवा लवकर. आता ते सगळे येतील ना, त्याच्या अगोदर डब्बे बिब्बे फेकावे लागतील, नाही तर धपाटा पडेल मला आणि तुला. चल चल चल. आणि ऐक, आपण ना एक मजा करूया. पिझ्झा संपला की मस्त कुल्फी खाऊया, मस्त सेल्फीज काढूया आणि तिला पाठवून देऊया आणि तिला जेलस करून टाकूया. बोल. हा. आणि मामी आली ना तर मी तिला सांगेन तुझ्यासाठी उकडीचे मोदक कर, तुला आवडतात ना. खा. मी इकडे आपल्या हॉलिडेचं स्वप्न बघतोय आणि तू तो प्लॅन कॅन्सल करतेस आणि मी केलेलं बुकिंग तू तुझ्या प्लॅनसाठी यूज करतेस. अश्विनीला त्रास देणं या पलीकडे तुला काही दिसतंय की नाही. आणि तिला त्रास देताना तू किती लोकांना हर्ट करतेस याचा भानही नाहीये तुला. तू माझ्या प्रेमापेक्षा अश्विनीला जास्त इम्पॉर्टन्स देतेस. विक्रम, या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. तू त्या गोष्टी का मिक्स करतोयस? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, प्रचंड प्रेम आहे माझं तुझ्यावर, लक्षात ठेवा. तुझं माझ्यावरती प्रेम असताना तर तू असा वागलीच नसते. तू माझा यूज करून घेतेस शिल्पी. नाही, असं अजिबात नाहीये. असंच आहे. यू आर ट्रीटिंग मी ॲज इफ आय एम अ फूल. मी तुला नेहमी चान्स देतो कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तू त्या प्रेमाचा गैरफायदा घेतेस. नाही विक्रम, प्लीज माझ्यावर असे आरोप करू नकोस, मला खूप वाईट वाटतं. आता मी काय करू? मला खरंच अश्विनी वाघमारेचं सुख नाही बघवत आणि मी हे अपफ्रंटली मान्य पण करते. मला काही लाज नाही वाटत आता हे मान्य करायला. तू मला माझा लाईफ पार्टनर म्हणून हवायस विक्रम, पण माझ्या डोक्यात हे सगळं चालू असताना मी कदाचित पूर्ण वेळ तुला नाही देऊ शकत. आणि वी कॅन्ट कॉल इट अ क्वालिटी टाइम जो मला तुला द्यायचा आहे. खरं तर माझा प्लॅन एकदा का एक्झिक्यूट झाला ना की माझा सगळा वेळ तुझा असेल. मग त्यानंतर हवं तर आपण 2 दिवस कुठेतरी राहायला जाऊया. हा, मग आत्ताच चल ना, बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. नाही, आता नाही जाऊ शकत. माझ्या डोक्यात हे सगळं चालू असताना मी तुला नाही वेळ देऊ शकत. मग हे सगळं हाफ हार्टेडली केल्यासारखं होईल, जे नाही करायचंय मला. विक्रम, मला तुला खरंच वेळ द्यायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर हा जो काही वेळ असेल तो फक्त तुझा आणि माझा असेल. कळतंय का तुला? आणि हे सगळं झाल्यानंतर आपण जाऊया मग 2-3 दिवस कुठेतरी राहायला. बघू. विक्रम, मला हवायस तू. तुला परत एकदा चान्स देतोय मी शिल्पी, पण मी अजूनही हे सांगू शकत नाहीये की तू खरं बोलतेस की खोटं बोलतेस. तू कितीही चांगलं वागलीस तरी तुझे बाबा जे मला म्हणाले ते काही माझ्या डोक्यातनं जात नाहीये. ऋतू ऐक ना, कॉलेजमधलं काम माझं झालंय. आता मी फक्त लायब्ररीतून बुक इश्यू करते आणि मग तुझ्याकडे येते. 1 मिनिट, माझा फोन येतोय कोणाचा तरी. हॅलो. हॅलो, तुम्ही प्रतीक नावाच्या कोणा माणसाला ओळखता का? हो ओळखते. काय झालं? काही वेळापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? कुठे? रस्त्यावर त्यांना पडलेलं बघितलं. दवाखान्यात नेलंय त्यांना, पण त्यांना काहीच बोलता येत नाही. त्यांची शुद्ध हरपली आहे. तुम्ही मयुरी बोलताय ना? हो मयुरी बोलते मी. नाही म्हणजे ते जेव्हा बेशुद्ध होऊन पडले तेव्हा सारखं मयुरी मयुरी असं पुटपुटत होते, म्हणून तुम्हाला कॉल लावला. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे. मी भेटते, पण कुठे येऊ? त्यांच्या वॉलेटमध्ये त्यांचा पत्ता मिळाला, त्यांना घरी सोडलंय आम्ही. तुम्ही तिकडे जाऊन भेटा. ओके? मला एरिया माहिती पण एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती. घ्या, 304 नंदा आर्केड, GD रोड. ओके ओके, मी लगेच पोहोचते. थँक्यू थँक्यू. 50% प्लॅन सक्सेसफुल. प्रतीक, प्रतीक, तरीच मी म्हणते तू सकाळपासून मला कॉल कसा काय केला नाहीस?
अरे तू कॉल करून सांगायचंस ना तुला लागलंय म्हणून. मी आले असते, डॉक्टरकडे घेऊन गेले असते तुला. असं काय करतोस? मग त्या बाईने कॉल करून सांगितलं म्हणजे तुझा ऍक्सिडेंट झाला. मी किती घाबरले, टेन्शन आलेलं मला. शांत हो आधी मयुरी. तुला वाटते तितका मोठा ऍक्सिडेंट नाही झालाय माझा. तू कसं सांगशील माहिती, तू कॉल नाही केलास ना मला. नशीब त्या बाईने कॉल करून सांगितलं, त्यामुळे मला समजलं. तरी खरंच कोण कधी कोणाच्या कसं मदतीला येईल ना काही सांगू शकत नाही. प्रतीक, तू नको ना जास्त टेन्शन घेऊस. ऐक ना, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला हवी ती मदत करेन, तुझ्यासोबतच थांबेन, तुझी सगळी सेवा करेन. म्हणजे डोंट वरी. मयुरी थँक्यू सो मच. तू आलीस ना मला फार बरं वाटलं. मी आहे तुझ्यासोबत कायम. सांग काय हवंय तुला? काही खायला करू का? फार कसं ते होतंय का मयुरी. मी औषधं घेतलीत, मी काही खाल्लंही नाहीये. आणि तूही काही खाल्लं नसशील ना. एक काम कर ना, आपल्या दोघांना फ्रीजमधून ज्यूस आणशील? लगेच आणते, बस. 2 मिनिटात. काय झालं? मयुरी थोडा बर्फ आणशील का माझ्यासाठी? आणते. बर्फ. पी आता. तू पण घे ना. घे. दे. प्रतीक, तुझा ऍक्सिडेंट कसा झाला रे? म्हणजे गाडीवरून पडलास का? ऐक ना, हा काय कोइन्सिडन्स आहे रे आपला? माझा ऍक्सिडेंट होतो व तुझा होतोय. काय काय चाललंय हे? हे फोन का नाही उचलत आहे? ह्यांना करते. कुठे गेले ते दोघं काय माहिती. थोड्या वेळाने परत फोन ट्राय करते.
जर हे काम नाही केलं तर माझी 2 माणसं आहेत जी सतत तिच्यावर पाळत ठेवून आहेत. त्यांना जर मी ऑर्डर दिली ना आता तर लगेच ते हे काम करणार. तयारच आहेत ती माणसं. आय एम सॉरी मयुरी.